नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुणे नवरात्र महोत्सवातील बेधुंद लावण्यांनी रसिकांची मने जिंकली. या रावजी बसा भाऊजी, वाजले की 12, अप्सरा आली, नाद करायचा नाही, अशा एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या आणि बेधुंद करणारे नृत्य, सोबतीला ढोलकी आणि प्रेक्षकांचा वन्समोरचा जल्लोष, अशा वातावरणात पुणे नवरात्र महोत्सवात धडाकेबाज लावण्यांचा महोत्सव गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपूर्ण दिवस संपन्न झाला. दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत आयोजित या लावणी महोत्सवाचे श्रीफळ वाढवून पुणे नवरात्र महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष नगरसेवक आबा बागुल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तसेच मंचावरील नटराजाच्या मूर्तींची लावणी कलाकारांसमवेत पूजाही करण्यात आली. पुणे नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष आणि नगरसेवक आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. लावणीसारख्या लोककलेला उत्तेजन मिळावे आणि लावणी कलावंतांच्या कलेचे चीज व्हावे यासाठी सलग 10 ते 12 तास असा हा मोठा लावणी महोत्सव पूर्ण नवरात्र महोत्सवात दरवर्षी आयोजित केला जातो. पुणेकर रसिक त्यास मोठ्या संख्येने प्रतिसाद देतात, ही समाधानाचीच बाब आहे, असे या प्रसंगी आबा बागुल म्हणाले. या लावणी महोत्सवात माया पुणेकर, मधुबाला मुंबईकर, रेश्मा मुसळे, विनया नायर, पूजा मुंबईकर, नम्रता महामुनीकर, राधिका पाटील, प्रज्ञा कोळी, प्रिया मुंबईकर, शीतल कोल्हापूरकर यांनी सहकलावंतांसह बहारदार लावण्या सादर केल्या. यामध्ये पारंपरिक चित्रपटातील लावणी, अदाकारी, शृंगारिक आणि बैठकीची लावणी अशा 5 प्रकारात लावण्या सादर करण्यात आल्या. विविध मान्यवरांच्या हस्ते कलावंतांचे सत्कार करण्यात आले. सारे प्रेक्षागृह रसिक प्रेक्षकांनी तुडुंब भरून गेले होते. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अंधश्रद्धेची दरी खोल करण्याचे काम मालिकांनीही केले आहे, असे परखड मत समाजसेविका विद्या बाळ यांनी व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित महिला सबलीकरणासाठी अंधश्रद्धा आणि स्त्री या व्याख्यानाचे आयोजन साधना मीडिया सेंटर येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालिनी ओक या होत्या. विद्या बाळ म्हणाल्या, पुरुष प्रधान संस्कृतीमुळे महिलांकडे असणारी प्रत्येक गोष्ट त्यांना अपवित्र वाटते. यामुळे तू हे करू नको, अशीच वाग, अशी बंधने लावत पुरुष त्यांना अंधश्रद्धेच्या दरीत ढकलतात. हीच दरी खोल करण्याचे काम मालिकांनीही केले. त्यामुळे अंधश्रद्धा फोफावली आहे. प्रत्येक बाबीकडे डोळस आणि वैचारिक पद्धतीने पाहण्याची सवय जोपर्यंत महिलांमध्ये रुजत नाही तोपर्यंत त्यांच्यातील विवेकवाद जागृत होणार नाही. यासाठी स्त्रियांना विवेकवादाने विचार करावा. ज्योतिबा फुले आगरकर यांनी त्यांच्या पत्नीला नुसते शिकवलेच नाही तर साक्षर करून सहकार्याप्रमाणे वागवले. हा दाखला देऊन त्यांनी महिलांना विवेकवादाची कास धरण्यास सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात शालिनी ओक यांच्या जुनाट रूढी, अंधश्रद्धा यांचे फास गळा पडले या गीताने करण्यात आली. ओटा योजनेमध्ये अनावश्यक खर्च झाला असल्याची माहिती काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहर सुधार पुनर्निर्माण अभियान अंतर्गत पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी BSUP योजनेअंतर्गत 10,265 गाळे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिकेने या संदर्भात सविस्तर आराखडा तयार करून केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला होता. त्यानुसार 27 कोटींच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. मात्र शासनाच्या लेखापरीक्षणात अनेक आक्षेप उपस्थित करण्यात आले आहेत. योजना राबवताना ओटा मार्केटसाठी आवश्यक असणाऱ्या जागा मनपाच्या मालकीच्या असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र संबंधित जागा यानंतर पालिकेच्या ताब्यात आल्या आहेत.
कमी आकाराचे क्षेत्रफळ ताब्यात आल्याने ओटा मार्केटच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. हे करताना सुकाणू समितीची मान्यता घेण्यात आलेली नाही. याशिवाय DPR-नुसार 10,265 ओटा मार्केट बांधणे आवश्यक असताना फक्त 456 ओटे बांधण्यात आले आहेत, तर 502 ओट्यांसाठी मोकळी जागा सोडण्यात आली आहे. त्यानुसार मंजूर DPR-नुसार काम करण्यात आलेले नाही. DPR-नुसार 5 ठिकाणी ओटा मार्केट बांधण्यात आले नसल्याने केंद्र आणि राज्य शासनाने हिश्शापोटी 5 कोटींचे कर्ज म्हणून दिलेल्या निधीचे योग्य विनियोग झालेले नाही. त्यामुळे ही वित्तीय अनियमितता आहे. ओटा मार्केटची बांधकामे सन 2009 आणि 2010 मध्ये पूर्ण झालेली आहेत. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तत्काळ भोगवटा प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. मात्र 2 ते 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतर भोगवटा पत्र घेतल्याने महापालिकेचे नुकसान झाले आहे. तसेच ओटा मार्केटसाठी जे खाजगी सुरक्षारक्षक पुरवण्यात आले त्यातूनही 4,90,000 आर्थिक नुकसान झाले असून ती रक्कम वसूलपात्र असल्याचे म्हणण्यात आले आहे. या संदर्भात माहिती देताना काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगोडे यांनी या सर्व कामांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कामगारांच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांसाठी अन्याय अत्याचाराविरुद्ध कृती समितीतर्फे रुबी रुग्णालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनातील सुमारे 60 ते 70 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रिपब्लिकन सेनेचे विवेक बनसोडे, बहुजन समाज पार्टी जिल्हा सचिव निलेश वाघमारे, रिपब्लिकन सेनेचे शहर युवक अध्यक्ष सचिन शिंदे, भीम छावा संस्थापक अध्यक्ष श्याम गायकवाड, रिपब्लिकन शहर अध्यक्ष युवराज बनसोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. रुबी हॉल क्लिनिकमधील बहुतांश कर्मचारी झोपडपट्टीतील रहिवासी असून ते चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून काम करतात. मात्र प्रशासनाकडून या कामगारांच्या हितासाठी कोणत्याही सुखसोयी दिल्या जात नाहीत. सर्व निलंबित कामगारांना त्वरित कामावर रुजू करावे. कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या पाहिजेत. रुबी क्लिनिक प्रशासनावर अॅट्रॉसिटी दाखल करावी आदींसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मात्र रुबी प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने चौकातच आंदोलकांनी ठिय्या मांडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. नंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना मज्जाव केला जात होता. त्यामुळे पोलिसांशी काही रुग्णांच्या नातेवाईकांनी हुज्जत घातली. बंड गार्डन वरिष्ठ पोलीस निरीक्षक UN सोनवणे, कोरेगाव पार्क वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, लष्कर वरिष्ठ पोलीस निरीक्षक काझी यावेळी उपस्थित होते. मी रुपेश चव्हाण गेल्या अनेक वर्षापासून रुबेलमध्ये काम करतो. माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागत असल्यामुळे रुबेल प्रशासनाचे जे काही काळे बाजार आहेत ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कामगारांना जे पेमेंट भेटत होते ते नियमाप्रमाणे भेटत नव्हते. टेम्पररी कामगारांना 2 ते 3 हजार रुपये असे आत्ताच्या महागाईच्या जमान्यामध्ये अशाप्रमाणे पेमेंट भेटत होते. तर त्यामुळं आवाज उठवल्यामुळं आणि कामगारांचा हक्क कसा भेटल या उद्देशाने प्रयत्न केल्यामुळं आणि माहिती अधिकार मागत असल्यामुळं माझ्यावर जाणून बुजून कट कारस्थान रचून मला व काही कामगारांना कामामधून निलंबित करण्यात आले आणि आमच्याबद्दल खोट्या कंप्लेंटी देखील दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे कामगारांना मारहाण देखील करण्यात आली आणि कामगार आत्ता दडपणाखाली जगत आहे. बाउन्सर लोकांना देखील तिथे ठेवण्यात आलेले आहे. 30 ते 40 बाउन्सर ते कामगारांवरती दहशत माजून कामगारांचा आवाज कसा दाबता येईल हे प्रयत्न करत आहे. जे युनियन आहे ते युनियन कामगारांनी बनवलेलं नसून ते युनियन मॅनेजमेंटचे जे अधिकारी आहेत भूमी बोर्ड त्या लोकांनी हे युनियन बनवलेले आहे. त्यांच्या हुकुमशाहीच्या जोरावरती हे युनियन चालत आहे. कुठल्याही कामगारांनी ते युनियन
बनवलेलं नाही आहे, या इलेक्शन पद्धतीने पण देखील झालेलं नाही आहे. आम्ही फक्त एकच मागणी होती की बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आणलेली आहे, त्या लोकशाही मार्गाने इलेक्शन घ्या अशी मागणी केल्यामुळं आम्हाला त्या कामामधून निलंबित केलेलं आहे. तर आमची इतकीच मागणी आहे की आम्हाला आमचा न्याय हक्क मिळवून द्या, त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. एलिमेंट्स ऑफ नेचर या निसर्ग चित्राचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात धबधबा, सूर्यास्त, पौर्णिमा, घराकडे परतणारे पक्षी, जंगल, सायंकाळ, गणपतीची विविध रूपे, तळे अशी विविध रंगातील 70हून अधिक आकर्षक चित्रे मांडण्यात आली आहेत. अस्थिरोगतज्ञ डॉक्टर आनंद केळकर, अभियंते मिलिंद सोमण, कुरेंद्र कुडापणे यांनी ही चित्रे साकारली आहेत. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. हेरिटेज फोर्ट ऑफ इंडिया या छायाचित्रांचे प्रदर्शन दिनांक 11 ऑक्टोबर पासून बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. दुर्गसृष्टी संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग वाघ, प्रमोद मांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वाघ म्हणाले, दुर्गसृष्टी आणि आधार समाजसेवी संस्थेच्या वतीने भरवण्यात येणारे हे पहिलेच प्रदर्शन आहे. जम्मू काश्मीरमधील हरिपर्वत या किल्ल्यापासून कन्याकुमारीच्या वेट्टोकोटाईपर्यंत, गुजरातमधील लखपत, रोहागड ते बंगालमधील विष्णुपूरपर्यंतच्या अनेक किल्ल्यांची छायाचित्रे प्रदर्शनात असणार आहेत. 16 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या राजवटीतील वेगळी रचना असलेले किल्ले पाहता येणार आहेत. दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत या ठिकाणी व्याख्यानेही होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. ऐलमा पैलमा, एक लिंब झेलूबाई दोन लिंब झेलू अशा गीतांवर फेर धरत ज्येष्ठ महिलांनी महाभोंडल्याचा आनंद लुटला. सुयोग मित्र मंडळ आणि चतुशृंगी देवस्थान ट्रस्टच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात निवारा वृद्धाश्रमातील 50 ज्येष्ठ महिला सहभागी झाल्या होत्या. नीरजा आपटे, दीपा देशपांडे, मधुरा नवरे यांनी गीते सादर केली. मंडळाचे सदस्य गणेश अभंग, मुकेश खामकर, अपर्णा अनगळ, वर्षा खामकर, जनाबाई धुमाळ आणि मंदाकिनी सुपेकर यावेळी उपस्थित होत्या. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.